भाजपाने राज्यभरात आयोजित केलेल्या लाडक्या बहिणींचा देवाभाऊ या अभिनव उपक्रमाअंतर्गत नवी मुंबईमध्ये हा अनोखा उपक्रम सुरू केला। तसेच नवी मुंबईतील कोपरखैरणे अंतर्गत रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला भव्य कार्यक्रम जिथे नवी मुंबईतील प्रियजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। दादा म्हणजे आमदार गणेश नाईक आणि प्रिय भाऊ म्हणजे नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवण्याचा निर्धार यावेळी सर्व भगिनींनी केला आहे। नवी मुंबई भाजपा महिला मोर्चातर्फे या उपक्रमाचे आयोजन माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, प्रदेश महिला उपाध्यक्ष वर्षा भोसले, नवी मुंबई भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष माधुरी सुतार, नेत्रा शिर्के, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि हजारोंच्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नवी मुंबईतील राज्यातील विविध जिल्ह्यातील लाडक्या भगिनींनी ऑनलाईन संवाद साधत निमित्त होते रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येचे। त्यामुळे 111 विभागातील शेकडो महिलांनी गणेश नाईक व संदीप नाईक यांच्या मनगटावर राखी बांधली। आमदार गणेश नाईक, भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनीही नवी मुंबईतील प्रिय भगिनींना त्यांच्या सक्षमीकरणासाठी तसेच त्यांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला आज महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे ज्याला 2014 साली ज्याला मुख्यमंत्री झाले त्या कालखंडात त्यांनी रचलेले सर्व कार्य ज्याच्यामध्ये समृद्धी महामार्ग हा त्यांचाच भाग आहे। मागेल त्याला तलाव, शेततलाव, अटल सेतू, मुंबईचा सागरी मार्ग, मेट्रो अशा विविध योजना त्यांनी काढल्या आणि ह्या जी लाडकी बहिणा ही योजना आहे या योजनेमध्ये त्यांचा फार मोठा सहभाग आहे। आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहर जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं लाडक्या बहिणींना सन्मानानं बोलून त्यांचा आदर करून विविध ठिकाणी त्यांच्या लाडक्या भावाला राखी बांधण्याचा कार्यक्रम प्रत्येक शहरात झाला। आज नवी मुंबईमध्ये आज हजारो भगिनींनी येऊन या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या। गेली 25 वर्ष आणि ही जो ओसाड झालेली 5 वर्ष सातत्यानं मी आणि माझे सहकारी या शहरातील सगळ्या भगिनींची आम्ही काळजी तर घेतच आहोत। भविष्यकाळामध्ये ही बांधिलकी कायम राहणार आहे। या शहरातल्या शिक्षणाच्या, आरोग्याच्या, पाणी पुरवठा, स्वच्छता, क्रीडा, सांस्कृतिक, वाहतूक या सर्वच बाबतीमध्ये माझी मतं मी वेळोवेळी मांडलेली आहेत आणि ती आमची बांधिलकी, आम्ही कोणावर उपकार करत नाही, ही बांधिलकीच्या भावनेतून हे करण्याचं ठरवलेलं आहे। भविष्यकाळामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या राज्याचा विकास निश्चितपणे होईल असा दृढ विश्वास आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केलेला आहे। आज महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या तालुक्यात, शहरात देवाभाऊ या संज्ञेखाली देवेंद्र फडणवीसांना आज रक्षाबंधनामध्ये सगळ्या भगिनींनी अडकवलेलं आहे आणि त्या भगिनींचं रक्षण करणं राज्यस्तरावर जसं त्यांचं काम आहे तसं या शहर स्तरावर आम्ही कटिबद्ध आहोत आणि तशा प्रकारचा विश्वास त्या ठिकाणी दिलेला आहे। तो विश्वास सार्थ करू। नमस्कार। नवी मुंबईत 25 वर्ष भगिनी आज आल्यात त्या फक्त म्हणजे राखी बांधायला, म्हणजे त्यांना माहीत आहे दादा आपल्याबरोबर ताकदीनं पाठीशी आहे। परंतु आज आनंदाचा क्षण आहे। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या राखी बांधण्याकरता सगळ्या आल्या होत्या। मी तर म्हणजे कृतकृत झालो। त्याच्यातल्या काही म्हणजे महिला वर्ग होत्या त्यांना भाऊ नाहीत, काही महिला थोड्याशा दिव्यांग होत्या। मी त्याला सांगितलं तुम्ही चिंता करू नका, तुमचा भाऊ असेल नसेल, हा गणेश नाईक तुमचा भाऊ आहे, विश्वासानं तुम्ही आमच्याकडे या, तुमच्या डोळ्यात अश्रू येऊ देणार नाही याची पक्की खात्री। नाही, नारी शक्ती तर अगाधच आहे, परंतु नारीमध्ये जे बहिणीचं रूप असतं ते सर्वांग सुंदर असतं। ते प्रतिभा निश्चितपणे निर्माण करतं, प्रेम निर्माण करतं, आपुलकी निर्माण करतं आणि भावाला मनापासून शुभेच्छा देते, आशीर्वाद देते। मोठी बहिणीचा आशीर्वाद देते, लहान बहिणीचा शुभेच्छा देते आणि त्या शुभेच्छा आज मी इतक्या मोठ्या प्रमाणावर घेतलेल्या, किती मोठ्या प्रमाणात, याला काय म्हणजे तोड नाही आहे, या प्रेमाला काही
तोड नाही. नमस्कार. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेला हा नवी मुंबई जिल्ह्यामधील कार्यक्रम खूप मोठ्या संख्येनं नवी मुंबईतील सर्वच प्रभागातून महिला या कार्यक्रमाकरता उपस्थित होत्या. संपूर्ण देशामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून सर्व क्षेत्रांमध्ये झालेला विकास आणि त्यामध्ये महिला सक्षमीकरण आणि महिलांकरता योग्य धोरण, त्याच पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून महिलांकरता आणलेली विविध धोरणं, विविध योजना आणि त्याचबरोबर नवी मुंबईचे नेतृत्व आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून अनेक वर्ष नवी मुंबई शहराचा केलेला सर्वांगीण विकास आणि त्यामध्ये महिलांच्या धोरणांकरता आणि महिलांच्या योजनांकरता दिलेलं प्राधान्य आणि त्याच माध्यमातून आज एक खूप मोठा उत्साह या योजनेच्या माध्यमातून आज महिलांमध्ये बघायला मिळालेला. महिलांनी आनंद व्यक्त केला की जी योजना आणि पात्र महिलांना त्याचा लाभ मिळाला आहे त्याचा आनंद व्यक्त करत असताना नवी मुंबईसारख्या शहरामध्ये अनेक वर्षापासून महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या हिताची धोरणं ही सातत्यानं राबवली गेलेली आणि त्यामुळे एक खूप मोठा विश्वास आज महिलांच्या माध्यमातून आज आपल्याला संपूर्ण नवी मुंबई स्तरामधून आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या वती दाखवलेला आपण आवर्जून बघितला. महिलांची सुरक्षितता आणि महिलांचा सर्वांगीण विकास याचं वचन महिलांनी मागितलं आहे आणि आम्ही सगळे महिलांच्या या वचनपूर्तीकरता कटिबद्ध आहोत. खूप दिवसानंतर महिलांचा एवढा मोठ्या संख्येनं महिला एकत्रित आलेल्या, त्यामुळे ते सगळेजण सगळ्या महिला मग त्या माजी नगरसेविका असतील, त्या कार्यकर्त्या असतील किंवा वेगवेगळ्या गावामधील वेगवेगळ्या शहरातल्या सेक्टरमधील महिला ह्या एकत्र आल्याचा त्यांना आनंद होता आणि ते आल्यानंतर आदरणीय गणेशजी नाईक साहेबांची त्यांनी भेट घेतली. आदरणीय गणेशजी नाईक साहेबांना राखी बांधण्याचा योग त्यांच्याकरता आला आणि ह्या बाबतीत त्यांनी खूप मोठा आनंद व्यक्त केला आणि एक खूप मोठा उत्साह या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळाला. नवी मुंबईचे लाडके भाऊ संदीप भाऊ ह्या साधारणतः 10 दिवसाच्या कालखंडामध्ये विविध महिलांचे कार्यक्रम आयोजित केले गेले आणि उत्स्फूर्तपणे महिलांच्या माध्यमातून म्हणजे भाऊ ही एक उपाधी आम्हाला सगळ्यांनाच मिळाली आणि ही भाऊ ही उपाधी खूप मोठ्या जबाबदारीची आणि महिलांच्या रक्षणाची एक वचन महिला सगळ्या भावांकडून मागत असतं आणि नक्कीच सर्व भावांनी हे वचन निभावलं पाहिजे. महिलांच्या प्रत्येक प्रसंगामध्ये भावांनी उभं राहिलं पाहिजे, त्यांचं रक्षण केलं पाहिजे आणि त्यांना सबळ बनवण्याकरता देखील सर्व भावांनी प्रयत्न केले पाहिजे. या योजनेमुळे खूप मोठा उत्साह महिलांमध्ये आपल्याला बघायला मिळाला. ह्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक योजना आणि अनेक धोरणं ही जी महिलांच्या सर्वांगीण विकासाकरता आपण बघितली आणि जेव्हा ही योजना अत्यंत खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रिय होत असताना ही योजना येते, ह्या योजनेचा सर्वांनीच लाभ घेतला असं नाही, परंतु कुठेतरी शासन महिलांच्या सक्षमीकरणाकरता किंवा त्यांच्या हिताकरता काहीतरी धोरण आणतं आहे, या गोष्टीचा उत्साह सगळ्या महिलांमध्ये बघायला मिळाला. एखाद्या उच्चभ्रू घरामधली एखादी महिला स्वतः या योजनेचा लाभ घेत नाही, परंतु ती महिला प्रयत्न करते की जी गरजू आहे तिला ही योजना मिळाली पाहिजे आणि हे प्रयत्न करताना देखील अनेक महिला आपल्याला आज बघायला मिळाल्या. त्यामुळे नक्कीच या योजनेचा सर्वसामान्य महिलांना फायदा झालेला आहे आणि त्यामुळे सर्व महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण आपल्याला बघायला मिळतं. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.